33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात। आलेले पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांनी गर्दी केली आहे। गर्दी या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे? किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यावरती एक नाही तर 2 हप्त्याचे असे टोटल 3000 रुपये पूर्ण जमा होणार आहेत। पूर्ण रक्कम ही तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार असून यामुळे राज्यभरातील एक ना एक लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। बघा, सर्वात आधी या पैशाचं वितरण या 15 जिल्ह्यामध्ये आणि 8 बँकेत होणार असून या 15 जिल्ह्यातील 8 बँकेत सर्वात आधी पैसे जमा होतील। जर जिल्ह्यांच्या यादीत तुम्ही राहणाऱ्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता तुमच्या बँक खात्यात 1,500 रुपये असे टोटल 3000 रुपये रक्कम जमा होणार आहे। म्हणजे 1,500 रुपयांचा एक हप्ता आणि 1,500 रुपयांचा अजून एक हप्ता असे 2 हप्त्याचे 3000 तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। आणि हे पैसे पूर्ण वाटप आता सुरू होत असून राज्यभरातील सर्व बहिणीला आता हे सरकार एकदाच पैसे पूर्ण देऊन टाकणार आहे। तर चला आता हे पैसे वाटप कशा स्वरूपात होत आहे, किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात जमा होणार, दुपारी किती जिल्ह्यात जमा होणार आणि रात्री किती जिल्ह्यात जमा होणार, सर्व काय अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा, आता लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली असून तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे। बघा, आतापर्यंत तुमच्या बँक खात्यावरती सरकारने जे आहे ते पैसे दिले, पण पैसे तुमच्या खात्यावरती जानेवारी हप्त्यापर्यंतचेच आले, पण फेब्रुवारीचा हप्ता भेटला नाही। आता मार्च महिना सुरू आहे। मग लाडक्या बहिणी नाराज झाल्या। लाडक्या बहिणींना वाटू लागलं की हे पैसे नेमके कधी येणार, फेब्रुवारीचा हप्ता आज येणार की उद्या येणार, मार्च महिना सुरू झालाय, मग मार्च महिन्याचा पण हप्ता सरकार कधी देणार असा प्रश्न सर्व बहिणींच्या मनात येत होता। पण आता काळजी करू नका, तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये, त्यानंतर मार्च महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे टोटल 3000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजे ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण म्हणू शकतो। त्यामुळे ही गोष्ट आता लक्षात घ्या। ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायची असून ही गोष्ट लक्षात घेतली तरच तुम्हाला समजून जाईल, कारण की आता हे पैसे तर भेटणारच आहेत, पण हे पैसे आता कोणत्या 15 जिल्ह्यात आणि कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी जमा होतील ती पण यादी तुम्ही शेवटपर्यंत बघा। होय, जर तुम्ही आता ती यादी बघितली नाही तर तुम्हाला हे समजणार नाही की आपल्या जिल्ह्यात नेमके पैसे कधी येतील, आज येतील की उद्या येतील। तर चला आता सर्वात आधी पैसे नेमके कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये सरकार वाटप सुरू करत आहे, कोणत्या 15 जिल्ह्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये डायरेक्ट आता वाटप सुरू होत आहेत अशा जिल्ह्यांची यादी, आणि कोणत्या 8 बँकेत सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहेत त्या बँकांची पण यादी आता तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल। बघा, आता मोठा निर्णय झालाय। सरकारला कळालं आहे की लाडक्या बहिणी थोड्या नाराज झाल्यात का, तर लाडक्या बहिणीला हप्ता भेटायला थोडा उशीर झालाय, पण सरकारने आता मोठं डोकं लावलेलं आहे। सरकारला माहिती आहे लाडक्या बहिणीला जर आता डायरेक्ट 3000 रुपये दिले तर नाराज झालेल्या बहिणी ह्या आता खुश होतील आणि आनंदी होतील। मग सरकारने काय केलंय तर डायरेक्ट 2 हप्त्याचे 3000 रुपये देण्याचं ठरवलं असून हे 3000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। बघा, आता हे 3000 रुपये आज मिळणार की उद्या मिळणार की आज रात्रीपासून पूर्ण तुमच्या खात्यात जमा होतील की दुसरीच कोणती तारीख आहे, तर चला आता ती पण एकदम माहिती तुम्हाला आता सांगून टाकण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला। तर बघा, आता लाडक्या बहिणींनो, माता भगिनींनो, आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे होळीचा सण आलेला आहे आणि यातच महिलांना चांगला दिलासा आता मिळालेला आहे। बघा, होळी आता तुम्हाला माहितच असेल की होळीचे दिवस सध्या सुरू आहेत, रंगपंचमीचा दिवस आता बघायला मिळतच आहे आणि यातच लाडक्या बहिणीला सरकार खुश करणार आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। आता काही बातम्या अशा बघायला मिळत असतील, त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं असेल की पैसे जमा झाले,
पैसे आता जमा झालेले असून बहिणीला पैसे मिळालेत असं सांगण्यात येत असेल, पण त्याकडे तर सध्या जर बघायला गेलं तर तसं काहीच झालेलं नाहीये. पैसे जमा झालेले नाहीत तर पैसे जमा होणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या, कारण की आपण एकदम खरोखर अशी अपडेट देण्याचं काम करत असतो. पण बघा आता हे पैसे जमा होणार आहेत तर कसे जमा होणार आहेत, आज मिळणार का की रात्रीपासून मिळणार आहेत की उद्या मिळणार आहेत, याबाबतची पण अपडेट तुम्हाला देणार आहे. आणि सर्वात आधी नेमक्या कोणत्या 15 जिल्ह्यातून पैसे वाटप सुरू होत आहे आता त्यांची पण यादी दाखवतो. जर या 15 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तुम्हाला 3000 रुपयांचा लाभ मिळेल. 3000 रुपये अशी टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल आणि एक मोठा दिलासा मिळेल. आणि एवढंच नाही तर सरकारने आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये बहिणींसाठी जाहीर केलेत. बघा आता अन्नपूर्णा योजनेमध्ये ज्यांचं नाव येईल त्या सर्व बहिणीला गॅस सिलेंडर घेण्यासाठी वर्षातून 3 वेळेस सरकार आता गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपयांचे हप्ते देणार आहे. आणि याचा फायदा आता बऱ्याच जणांना घेता येणार आहे. बघा एक छोटासा अर्ज करा आणि याचा फायदा घ्या. सरकारने सांगितलंय योजनेचे पैसे देत आहोत तर तुम्ही फायदा घेण्याचं काम करा. म्हणजेच की आता हे जे 830 रुपये सरकार देणार आहे हे कसे मिळवायचे ते पण पुढे सांगतो. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये ही पण रक्कम मिळेल. पण ही रक्कम कशी मिळवायची हे बघण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. म्हणजे तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की 830 रुपये गॅस सिलेंडर योजनेचे पण पैसे कसे मिळवायचे. म्हणजे तुम्हाला वर्षातून 3 वेळेस सरकारकडून 3 गॅस सिलेंडर घेण्यासाठी 830 रुपये हप्ता भेटेल. आणि ही काय छोटी मोठी रक्कम नाहीये. वर्षाला 3 गॅस सिलेंडर मिळत आहेत म्हटल्यावर याचा फायदा तुम्ही नक्कीच घेण्याचं काम करा. तर चला आता हे पण पैसे कसे मिळवायचे ते तुम्हाला पुढे सांगतो. त्यासाठी आपला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे. त्यापूर्वी आता कोणत्या 15 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू होत आहेत ते सांगतो. आज किती जिल्ह्यात पैसे येणार, उद्या किती जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत की दुसरीच कोणती पैसे वाटपाची तारीख आहे ते पण आता लगेच आपण जाणून घेऊयात. तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनो सविस्तर अपडेट आलेले आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पूर्ण जिल्हे तालुके बघायला मिळत आहेत. बघा आता या ठिकाणी सरकारकडून काय 1-2 जिल्हे जाहीर झाले नाही तर 15 जिल्हे जाहीर झालेत. आणि या 15 जिल्ह्यातील प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आली. होय लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात आता मोठी रक्कम आम्ही देणार आहोत. तुम्हाला एक सणानिमित्त मोठी भेट मिळत आहे आणि हे लवकर पैसे तुमच्या बँक खात्यात देण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे असं सरकारचं म्हणणं आहे. बघा आता लाडक्या बहिणींनो सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुमच्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी असेल असं सरकारने म्हटलं आहे. तुमच्या खात्यात आता मोठी भेट जमा होणार आहे. म्हणजे मोठी रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असल्याने तुम्ही खुश होऊ शकतात. कारण सरकारचं म्हणणं आहे आम्ही फक्त तुम्हाला 1 हप्त्याचे पैसे देत नाही तर लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरच्या 1 हप्त्याचे पैसे असे टोटल 3830 रुपये देत आहोत. बघा आता 3830 रुपये सर्व सरकार देण्याचं काम करत आहे. पण हे 3830 कशाचे तर बघा 2 हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये आणि वरचे जे हे गॅस सिलेंडरचे 830 रुपये आहेत टोटल असे 3830 रुपये सरकार देत आहे. म्हणजे आता गॅस सिलेंडरचा हप्ता पण तुमच्या बँक खात्यात येणार आहे. गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते पण तुम्हाला पुढे सांगतो. त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण म्हणू शकतो. सर्वात मोठी घोषणा सरकारने केल्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत आणि यामुळे प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे वाटपाचं काम आता पूर्ण केलं जाणार आहे. तर बघा आता सर्वात आधी कोणते 15 जिल्हे आहेत त्यांची यादी दाखवतो. जर या जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या खात्यात आता 1,500-3,000 असे टोटल पैसे जमा होतील. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे टोटल 830 रुपये आता सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. यामुळे एक सर्वात मोठा दिलासा लाडक्या बहिणींना मिळणार आहे. बघा आता फक्त राहिलेला जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व माहिती आता समजून जाईल आणि बघायला मिळेल. तर चला पाहूयात. बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आतापर्यंतची मोठी आणि आनंदाची घोषणा ही समोर आलेलीच आहे. त्यामुळे तुम्हाला तर काळजी करत बसण्याची गरजच पडणार नाही. या 15 जिल्ह्यात आणि 8 बँकेत सर्वात आधी पूर्ण पैसे हे जमा होतील. बघा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या आधी, कारण की हप्ता उशिरा मिळायचा. पण आता घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहिणी अक्षरशः खुश झाल्यात. कारण त्यांच्या खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे पण 830 रुपये आता जमा होणार आहेत. आणि यामुळे प्रत्येक
प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती एक हसू आपल्याला बघायला मिळत आहे, त्यामुळे कोणी नाराज नाहीये. सर्वांना एक मोठा दिलासा आता मिळालेलाच आहे. बघा, पैसे वाटपाच्या यादीतील पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे, तो म्हणजे लातूर जिल्हा. बघा, आता हा लातूर जिल्हा मराठवाड्यातील आहे. मराठवाड्यातील या लातूर जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारकडून झालेलं आहे. या लातूर जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणींनो, आता एक मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 1,500 रुपये फेब्रुवारीच्या हप्त्याचे, 1,500 रुपये मार्चच्या हप्त्याचे, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता, म्हणजेच की आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे पैसे पूर्ण जमा होऊन जातील. 20वा हप्ता हा फेब्रुवारीचा आहे आणि 21वा हप्ता हा मार्च महिन्याचा आहे. असे टोटल 3,000 रुपये. आणि लाडक्या बहिणींनो, गॅस सिलेंडरचा 830 रुपयांचा हप्ता, असे टोटल 3,830 रुपये या लातूर जिल्ह्यात ज्या कोणी बहिणी राहत असतील त्यांच्या खात्यात जमा होतील. आणि 50,000, 60,000, 70,000 नाही तर 1,00,000पेक्षा अधिक बहिणींच्या बँक खात्यात लातूर या ठिकाणी पूर्ण पैसे वाटपाची तयारी झाली. आतापर्यंत जे पैसे वाटपाची तयारी झाली नव्हते त्यामुळे पैसे आले नव्हते, पण आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी झाली, म्हणून आता पूर्ण पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत पैसे वाटपाच्या यादीतील. चला, पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि सरकारने आता काय सांगितलंय, आता दुपारी पैसे मिळा की रात्री पैसे वाटप सुरू होत आहे, तर चला ते पण आपण बघूयात. बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, बहिणीला वाटत होतं पैसे आज येणार की उद्या येणार, नेमकी आपल्या बँक खात्यात रक्कम कधी येईल असाच प्रश्न माता भगिनींच्या बँक खात्यात होता. पण बघा, लाडक्या बहिणींनो, प्रतीक्षा संपलेली असून सर्व पैसे आता खात्यावरती जमा होणार आहेत. बघा, सरकारने आता ऐन सणालाच मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना देण्याचा निर्णय घेतलाय. लाडक्या बहिणींचा हा सण सर्वात आनंदी आता जाणार आहे, कारण की यावेळेसची होळी सर्वात आनंदी जात आहे आणि ही जाणारच आहे असं पण सगळ्यांचं म्हणणं बघायला मिळतंय. कारण की याच सणामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1 नाही 2 नाही तर 3 असे हप्ते पूर्ण टाकण्याचा निर्णय झालेला आहे. 3 हप्ते कोणते, तर लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी गॅस सिलेंडरची योजना आहे त्या योजनेचा 1 हप्ता, असे टोटल 3,830 रुपये 3 हप्त्याचे पैसे माता भगिनींच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. आणि ही आतापर्यंतचे सर्वात मोठी आणि आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी आपण म्हणू शकतो. बघा, लाडक्या बहिणींनो, आता याचा फायदा तुम्हाला घ्यायचाच आहे. आता बघा, सरकारने सांगितलं आहे की बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून सर्व पैसे आता खात्यावरती जमा होणार आहेत. बघा, सरकारने ऐन सणालाच मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलेला असून बहिणी आता खुश झालेल्या आहेत. आता पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात पूर्ण पैसे बहिणीच्या खात्यात जमा होणार आहेत. बघा, आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचे नाव जर यादीत असेल तर कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा होतील. होय, तुम्ही म्हणत असाल 2 हप्ते कोणते, तर बघा ते पण सांगतो. आता फेब्रुवारी मार्चचे 2 हप्ते आणि गॅस सिलेंडरचा 1 हप्ता, असे 3,830 रुपये तुमच्या खात्यात सरकार द्यायला सुरुवात करणार आहे. आता जर पाहायला गेलं तर बहिणीला हप्ता उशिरा मिळत होता, त्यामुळे ज्या बहिणी नाराज झाल्या होत्या त्या बहिणीच्या तर खात्यावर आता सर्वात आधी हप्ता जमा होईल. बघा बहिणींनो, आता नाराज राहू नका, आता मोठी रक्कम खात्यात येणार आहे. बघा, नाराज झालेल्या बहिणी आता खुश होतील, आनंदी होतील असं सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आपल्याला दिसून येत असून पूर्ण टोटल रक्कम ही आता वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे. आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी ही एक बातमी असून आतापर्यंतचा मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे. बघा, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 1 नाही तर 3 असे मोठे निर्णय घेतलेले आहेत. 3 मोठे निर्णय घेतलेले असून यामुळे आता पूर्ण रक्कम वाटपाची घोषणा झालेली आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार आता 1,500 रुपये नाही तर तुम्हाला 3,000 रुपये अशी रक्कम सरकारकडून देण्यात येणार आहे. आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी 3,830 रुपयांची मोठी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. बघा, आता या ठिकाणी कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येतील आता त्यांची पण लिस्ट आली, कारण ही पैसे फक्त जिल्ह्यांमध्ये नाही तर 8 बँकेत पण सर्वात आधी येणार आहेत. तर चला, कोणते 15 जिल्हे आणि कोणत्या 8 बँक आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी पैसे आता जमा व्हायला सुरुवात होत आहे त्यांची एकदा यादी एका मिनिटात वाचून दाखवतो. आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा. बघा, लाडक्या बहिणींनो, आता आलेल्या माहितीनुसार पूर्ण मोठा दिलासा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. आतापर्यंतचे
सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी समोर आलेली आहे। बघा या ठिकाणी पुढचा जिल्हा तो आहे बुलढाणा जिल्ह्यातील राहणारे असाल तर तुमच्या बँक खात्यात पण लवकर रक्कम येणार आहे। बघा बुलढाणा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आपल्याला बघायला मिळते। बुलढाणामध्ये आता टोटल पूर्ण वाटपाचं नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। ही आतापर्यंतची मोठी आनंदाची बातमी असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये टोटल रक्कम हे जमा होऊन जाईल। त्यामुळे तुम्ही काळजी करणं सोडून द्या, चिंता करणं सोडून द्या। आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी घोषणा सरकारने घेतल्याने लाडक्या बहिणी आता खुश झाल्यात। लाडक्या बहिणीच्या खात्यावर पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। यामुळे बहिणींनो नाराज राहण्याची गरज नाही। त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा। बघा आता सातारा जिल्हा हा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तर या जिल्ह्यातील तर बहिणींना सरकार आता नाराज तर करणारच नाही, कारण की हा लाडक्या बहिणींच्या भावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। तर या सातारा जिल्ह्यातील बहिणींनो तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये येणारच आहेत। बघा मागे पुढे उशीर होईल पण सरकार पैसे देणार आहे। काही जणांच्या माध्यमातून अफवा पसरवण्यात येतात की मुख्यमंत्र्यांनी योजना बंद केली, मुख्यमंत्री आता इथून पुढे पैसे देणार नाहीत, मुख्यमंत्र्यांनी 60 लाख बहिणी वगळल्या। तसं काही सुद्धा झालेलं नाहीये। पूर्ण सध्या योजना व्यवस्थित सुरू आहे। फक्त हप्त्याचा जो वितरणाचा कालावधी आहे तो मागे पुढे होत आहे। ही देखील गोष्ट सध्या ज्यातील लक्ष देण्यासारखीच आहे। फक्त सरकारने एक लक्ष देणं गरजेचं आहे, ते म्हणजे जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता द्यायला उशीर होत आहे तो फक्त आता सरकारकडून उशीर व्हायला नाही पाहिजे। दर महिन्याला पूर्ण पैसे यायला पाहिजे, अशी एक माता भगिनींची जी आहे ती सरकारकडे मागणी आहे। बाकी लाडक्या बहिणींची कोणती एवढी मागणी नाहीये, फक्त तेवढा वेळोवेळी हप्ता द्यावा, कारण तसं तर योजना बंद झालेली नाहीये। पूर्ण पैसे हे जमा होतच आहेत आणि असं झालं नाही की कोणत्या महिन्याचा हप्ता आला नाही, मागे पुढे उशीर होत आहे पण हप्ता येत आहे। ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो आहे, त्यामुळे काळजी करू नका। योजना काही बंद झालेली नाहीये, हप्ता हा येत राहणारच आहे। आता लाडकी बहीण तुमच्या बँक खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे जमा होतील। आधी फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये येईल आणि लगेच मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता येईल। असे टोटल 3000 रुपये तुम्हाला नक्की मिळतील, काळजी करायची नाहीये। अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।